सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकरणांमधल्या, अनेक गुन्ह्यांमधल्या आरोपींची धिंड काढलेले व्हिडिओ सर्रास व्हायरल होत असतात. मात्र अशाच एका व्हिडिओ प्रकरणामध्ये सध्या पुण्यातले पोलीस मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले पाहायला मिळतात. या प्रकरणामध्ये ह्युमन राईट्सची नोटीस आलेली आहे, ती सुद्धा 11 पोलीस अधिकाऱ्यांना, ज्यामध्ये स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं सुद्धा नाव आहे, डीसीपी सी रजनीकांत यांचं सुद्धा नाव आहे, त्याचबरोबर लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे सिनियर पीआय म्हणजेच रवींद्र कदम यांच्यासह त्यांच्या टीममधील अनेकांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. पूर्वीचं एक प्रकरण आहे, एका गुन्ह्यामध्ये एका आरोपीला अटक केल्याच्या नंतर त्यांनी या आरोपीची धिंड काढलेली होती. त्याला जिथे त्याने हे सगळे गुन्हे केले होते तिथे नेऊन काही लोकांसमोर, तिथल्या स्थानिकांसमोर त्याचा अपमान करण्यासारखे अनेक शब्द त्याच्यासाठी उच्चारलेले होते आणि त्याच सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं मानव अधिकाराचं उल्लंघन आहे असं म्हणत काहींनी या प्रकरणामध्ये एक दावा दाखल केलेला होता आणि त्याचाच आता असा निकाल लागला. आपण अशा थोडक्यात म्हणू शकतो की नोटीस पाठवलेली आहे या सगळ्या 11 पोलीस अधिकाऱ्यांना. त्यामुळे कायद्यात नेमकं काय म्हटलेलं आहे, अशा पद्धतीनं धिंड काढणं कुठल्या कायद्यात बसतं, हे सगळं काही जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, काय नेमका कायदा सांगतोय आणि आता ही जी काही ह्युमन राईट्सची नोटीस पोलिसांना गेलेली आहे, त्यावरती इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया सगळी होऊ शकते? त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यसत्तेला संविधान आणि कायद्याच्या चौकटीत ठेवण्यासाठी निर्माण केलेली वैधानिक व्यवस्था म्हणजे ह्युमन राईट आहे. आता हा प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993ला या कायदा आला. त्यानुसार मानवी हक्काची स्थापना झाली. आता मानवी हक्क आयोगावर एक रिटायर्ड उच्च न्यायालयाचे जस्टिस असतात, ते सध्या पण आहेत. एक न्यायिक अधिकारी आणि एक पोलीस खात्यामधीलच अनुभवी व्यक्ती, अशा लोकांची ती समिती असते. म्हणजे राज्यसत्ता आणि हे जे पब्लिक सर्वंट ज्याला आपण म्हणतो, सार्वजनिक सेवक, मग त्यामध्ये पोलीस असतील, बाकीचे लोक असतील, त्यांनी जर सामान्य लोकांच्या मानवी हक्काचं उल्लंघन केलं तर त्या विरोधात मानवी हक्काकडे आपण तक्रार करू शकतो. राज्यासाठी मानवी हक्क आयोग आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे. जिथं आपण तक्रार करू तर ते संबंधित मानवी हक्क आयोग ज्यांनी ज्यांनी अन्याय केला आहे अशा अधिकाऱ्यांना नोटीस काढून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सरकारला त्याचा अहवाल पाठवतात. त्यांना असं वाटलं तर दंडात्मक कारवाई देखील त्यामध्ये होऊ शकते. हे सगळं ह्युमन राईटच्या अंडर सगळं येतं. आत्ता ही जी काही नोटीस पाठवली आहे सर, ती एका प्रकरणावरून पाठवलेली आहे. ती व्हिडिओ क्लिप सगळ्यांनीच पाहिलेली आहे. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये एका 20-22 वर्षाचा एक आरोपी आहे, ज्या आरोपीबद्दल अनेक शब्द उच्चारले जातात किंवा त्यानं जे काही केलंय, त्याचे पूर्वीचे जे काही गुन्हे आहेत, हे सगळे चुकीचेच आहेत. त्याला अटकही केली, त्याला न्यायालयाच्या दृष्टिकोनातून न्यायालय त्याला जी काही शिक्षा असेल ती करेल. मात्र तिथे त्यावेळेस जे काही घडलेलं होतं, पोलिसांची एक टीम होती, त्याला उठाबशा काढायला सांगितलेल्या होत्या, धिंड काढलेली होती. त्या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर ही नोटीस पाठवली गेली आहे. या बाबतीतला कायदा नेमका काय सांगतो? आपण अशा पद्धतीनं आरोपींची धिंड काढणं वगैरे हे कायद्याच्या चौकटीत कुठे बसतं का? हे कुठल्याही कायद्यात नाही. आर्टिकल 21चं पूर्णपणे उल्लंघन आहे. आणि जे काही धिंड काढणं, त्या आरोपीचं बेअब्रू करणं, त्याला शिवीगाळ करणं, चार चौघात त्याची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारचं वर्तन पोलिसांनी करणं, हे कुठल्या कायद्यामध्ये नाही. शेवटी पोलिसांचं काम काय, FIR आल्यानंतर ती रीतसर नोंदवून घ्यायची. FIR नोंदवून घेऊन त्याचा तपास सुरू करायचा. जो कोणी गुन्हेगार आरोपी असेल निष्पन्न करून त्याला न्यायालयासमोर हजर करायचं. पोलिसांचं काम एवढंच फक्त आहे. आरोपीला अटक करा, पोलीस कस्टडीसाठी त्याला न्यायालयात घेऊन जा, जसा गुन्हा असेल तसं. पण सध्या पोलीस काय करतात की आरोपीला पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण, चार चौघात त्याची बेअब्रू करायची. परवा एक व्हिडिओ आला की त्या आरोपींना बोनेटवर बसून त्याची वरात काढली. हे जे काही प्रकार घडलेत हे सगळे प्रकार असंविधानिक आहे. एक प्रकारची अराजक. हे सगळं सामान्य माणसाने पाहिल्यानंतर एक भीती वाटावं असं सगळं तो व्हिडिओ आणि ते सगळे प्रकार असतात. कारण शेवटी हे कायद्याचं राज्य आहे. आपण कायद्याला मानतो. पोलीस कोण आहेत? समाजाचे रक्षक. आणि जोपर्यंत न्यायालय कुठल्याही आरोपीला गुन्हेगार म्हणून, शिक्षेचा कैदी म्हणून त्याला शाबित करत नाही, तोपर्यंत तो आरोपी असतो. आणि म्हणून जोपर्यंत न्यायालय त्याला दोषी करत नाही तोपर्यंत कुठल्याही पोलिसांना, कुठल्याही अधिकाऱ्याला संबंधित गुन्हेगाराची अप्रतिष्ठा करण्याचा अधिकार नाही. म्हणून आर्टिकल 21 जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली सरळ सरळ झाली हे आपल्याला त्यामध्ये दिसतं. आणि एकंदरीत पोलिसांचं वर्तन जर आपण पाहिलं, आता एवढ्या ह्या काही कालावधी जर पाहिलं तर आरोपीची धिंड काढणं, त्याला चार चौघात ते कोयते गँग असेल ते फिरवणं,
जिथं घटना घडली तिथं त्याला घेऊन जायचं, तिथं पब्लिक गोळा करायचं, त्या पब्लिक देखत त्याला काहीतरी शिव्या करायच्या, गुन्हा केला का नाही, हे सगळं बेकायदेशीर आहे. असा पोलिसांना मुळात अधिकार नाही. आणि हे प्रकरणं वाढल्यामुळं ह्युमन राईटपर्यंत तक्रार गेली असेल आणि ह्युमन राईटने आता त्यांना नोटिसा काढल्यात. पण एकंदरीत ह्याचं बॅकग्राऊंड आपण जर पाहिलं, तर मुळात आता काय झालं आहे, की सामान्य जनतेचा सत्तेपासून भ्रमनिरास झाला आहे. आज तुम्ही कुठेही जा, भ्रष्टाचार, मनगटशाही आणि पोलिसांच्याकडे जर हे अनुभव येत असतील, आता शेवटी आपण परवा जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं, की अमानुषपणे मुलांना मुलींना मारहाण केली. म्हणजे हे फक्त पुण्यामध्ये महाराष्ट्रात घडते असं नाही, पूर्ण देशभर त्याचा रोष आहे. आणि हा रोष का तयार होतो? आता शेवटी समजा एखाद्या पोलीस स्टेशननी एखाद्या आरोपीची अशी वरात काढली, धिंड काढली, मग हे गृहमंत्रालयापर्यंत पोचत नाही का? आणि मग जर गृहमंत्रालयापर्यंत पोचून वारंवार जर हे प्रकार घडत असतील, मग असं वाटतं की याला गृहमंत्रालयाचं सपोर्ट आहे की काय? शेवटी ठीक आहे, पोलिसांनी धिंड काढली, त्याची बेआबरू केली, ह्युमन राईटला तक्रार केली, ह्युमन राईटची नोटीस आली. पण आज लोकांच्या मनामध्ये एवढा भ्रमनिरास आणि एवढी भीती निर्माण झालेली आहे की ह्युमन राईटला पाठवून तरी काय होणार आहे? शेवटी लोकांची मानसिकता काय झालेली आहे की ह्या सध्याच्या सरकारने सगळ्या संविधानिक संस्था सगळ्या संपवून टाकल्यात. आपण कुठेही गेलं तर न्याय मिळणार नाही, ही एक मानसिकता लोकांची झालेली आहे. आज ह्युमन राईटची नोटीस आली, कारवाई होईलच कशावरून? असं लोकांच्या मनामध्ये आहे. आपण न्यायालयात गेलो, न्याय मिळेलच कशावरून? अशी भूमिका लोकांची झालेली आहे. आणि म्हणून शेवटच्या माणसांचा जोपर्यंत ही न्यायव्यवस्था असेल, पोलिसांचा जोपर्यंत विश्वास आहे, तोपर्यंत सगळं हे नीट चालणार. शेवटी कायदा सुव्यवस्था कसा ठेवायची, कशी ठेवायची पूर्ण पोलिसांची जबाबदारी आहे. आणि पोलिसच जर असं गुन्हेगारासारखे वागत असतील, असंविधानिक वागत असतील, तर ते ह्युमन राईटची नोटीस आली ते बरोबर आहे. सर, अनेकदा असं म्हटलं जातं, की जेव्हा एखादा सिव्हिअर क्राईम असतात किंवा खूप गंभीर एखादं प्रकरण असतं, तेव्हा अनेकदा लोकांची ही अशी मागणी असते, की या आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला भरचौकात फाशी द्या, त्याला भरचौकात तुडवा. असे अनेक शब्द वापरले जातात. अनेक गोष्टींची डिमांड केली जाते. पण मुळात कायद्याच्या चौकटीत आरोपीला कसं ट्रीट करायला पाहिजे? कायदा काय सांगतो या सगळ्या बाबतीतला आणि कुठल्याही गुन्हेगाराचे किंवा आरोपीचे त्यांचे अधिकार काय असतात? आता यामध्ये कसं आहे, की हे पोलीस जे काही वागतात, शेवटी आपण एक 100 पोलीस तुम्ही उदाहरणादाखल आपण घेऊ. 100 पोलीसमध्ये 100चे 100 खराब आहेत का? नाही. 90 पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी चांगले आहेत आणि म्हणूनच हे सगळं चाललंय. 10 लोकं सगळे याची वाट लावून टाकतात. आता ते 10 कर्मचारी, अधिकारी कोण आहेत? तो सगळा संशोधनाचा ज्याने त्यांनी शोधायचा विषय आहे. वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन दिल्यात. स्टेट ऑफ बिहार व्हर्सेस आर्नेश कुमार हा जर आपण निकाल पाहिला, तर 7 वर्षापर्यंत ज्याला शिक्षा आहे, त्याला तुम्ही डायरेक्ट अटक पण करू नका. अटक कशा करायच्या, त्याला नोटीस कशी द्यायची, ह्याच्या गाईडलाईन सुप्रीम कोर्टने घालून दिल्यात. का? की सर्वोच्च न्यायालयाच्या पण लक्षात आलं, की किरकोळ जरी गुन्हा असला, तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय प्रकार घडतात. सगळे पोलीस करतात असं नाही, पण ते प्रकार घडतात. आणि म्हणून सामान्य माणसाला कुठेतरी प्रोटेक्शन मिळावं, म्हणून सुप्रीम कोर्टने गाईडलाईन दिलेली आहे, की त्याला अटक कशी करायची. इव्हन पोलीस कस्टडीमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या मानवी हक्काचं उल्लंघन होता कामा नये, ह्या गाईडलाईन सुप्रीम कोर्टने दिल्यात. म्हणजे किती समजा खुनाचाही गुन्हा असला, एफ आय आरमध्ये आरोपीचं नाव आहे, नावाप्रमाणे आरोपीला पकडला, म्हणून तुम्ही पोलीस कस्टडी घेऊन त्याला बेदम मारहाण केली, असं कधी असं व्हायला नाही पाहिजे. पण आता होतं कसं, की आरोपीला पकडला, पीसीमध्ये ठेवला की त्याला मारहाण होती. दॅट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं पोलिसांचं म्हणणं आहे. तपासही व्हायला पाहिजे. पण ज्या वेळेला संबंधित आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जातं, त्यावेळेला न्यायाधीश महोदय पहिला प्रश्न विचारतात, तुला पोलिसांच्या विरुद्ध काही तक्रार आहे का? अगोदरच पोलिसांनी सांगून ठेवलेलं असतं की नाही म्हणायचं, तो नाही म्हणतो. ज्या वेळेला जर आरोपीने तक्रार केली की हो मला यांनी बेदम मारहाण केली, तर ताबडतोब त्याची वैद्यकीय होऊन पुढच्या सगळ्या कायदेशीर गोष्टी होऊ शकतात. पण असा सगळा हा प्रकार आहे. शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. गुन्हेगार वचक हा राहिलाच पाहिजे. पण सध्याचं पोलिसांचं वर्तन जर आपण पाहिलं, तर हे कुठंतरी पोलीसच अराजकतेकडे घेऊन जातात की काय, असं एकंदरीत वातावरण आहे. तुम्ही किती पोलिसांच्या आरोपींची धिंड काढा, तो आरोपीच असतो. किती त्यांचा अपमान करा. म्हणून आता माझ्या माहितीप्रमाणे या 2-4 वर्षात हे सगळं प्रमाण वाढले. त्याची परेड करायची, त्याची कुठंतरी घेऊन जायचं, त्याची वरात करायची, 4 चाकवर त्याची बेआबरू करायची. हे सगळं करून गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आली का? गुन्हेगारी आलीच नाही. मग जो माणूस कायदा पाळतो त्याच्या मनात काय, तर हे चाललंय काय सगळे? तुम्ही त्याला तपासच करायचा ना, तुम्हाला दिलं ना, पोलीस कोठडी कशाला बांधतात? 4 चौघात घेऊन जायचं म्हणजे तुम्ही पोलीस तुमची हे दाखवताय का? हे चुकीचं आहे.
हे कायद्याला अभिप्रेत नाही आणि संविधानाचं संपूर्ण उल्लंघन आहे असं एक वकील म्हणून माझं मत आहे. सर, शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा कुठलंही प्रकरण घडतं, अनेकदा सोशल मीडियावरतीच एखाद्याला आरोपी ठरवलं जातं किंवा एखाद्याला तो निष्पाप आहे, इनोसंट आहे असं सुद्धा ठरवलं जातं. अनेकदा असं म्हटलं जातं, की मग हाच आरोपी आहे, मग त्याला अमकी शिक्षा द्या, तमकी शिक्षा करा, असं अनेकदा म्हटलं जातं. या सगळ्या आत्ता जे काही सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी जास्त प्रकर्षानं समोर येतात. पण या काळामध्ये न्यायव्यवस्था किती महत्त्वाची आहे? न्यायालयाच्या माध्यमातूनच न्याय होत असतो. कोण आरोपी आहे, कोण निर्दोष आहे, हे सगळं न्यायालयच ठरवतं आणि हे किती महत्त्वाचं आहे. आता न्यायालय ठरवतं बरोबर आहे. न्यायालयाचा धाक पण राहिला पाहिजे. शेवटी कायद्याची अंमलबजावणी आम्हीच म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याकडनंच होती, ही वस्तुस्थिती आहे. आता आमच्याच एका प्रकरणामध्ये विकास लावंडेंच्या केसमध्ये वाघोली पोलिसांनी त्यांना बेकायदेशीर अटक केली. ते प्रकरण झालं, त्यांचा बेल झाला. त्यांचा मोबाईल कारण नसताना पोलिसांनी जप्त करून ठेवला होता. तो मिळवण्यासाठी आम्ही अर्ज केला, तर संबंधित पोलीस निरीक्षकांनी अशा ऑर्डर आम्ही अशा बघतो असं करून धुडकावून लावली असं लावंडेंनी मला सांगितलं. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसांच्या विरोधात कोर्टात अर्जही केला. म्हणजे थोडक्यात काय की न्यायालयाच्या ऑर्डरसुद्धा आता पोलीस मानायला तयार नाहीत. मग ह्याच्यामध्ये न्यायालयाचं वचक कमी झालं की काय असं कधी कधी वाटतं. कारण शेवटी पोलीस हे घाबरतात कुठं? फक्त न्यायाधीशांपुढे, न्यायालयामध्ये. कारण न्यायालयामध्ये त्यांना सगळं सांगावं लागतं. सगळी स्टेशन डायरीपासून सगळं जे काय असेल ते सगळं सत्य सांगावं लागतं. आणि म्हणून पोलिसांना वचक प्रेशर कोणाचं असेल तर फक्त न्यायव्यवस्थेचं आहे. पण आजची परिस्थिती जर आपण पाहिली, न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्टनं जर पाहिलं तर ज्या काही गोष्टी घडतायत म्हणजे हे असं कुठंतरी एक आता 36 वर्षामध्ये मी हे सगळं पहिल्यांदा बघतोय की सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली की काय. सामान्य माणसांनी न्याय मागायचा कुठं? आजही शेवटच्या माणसाचा विश्वास कुठे आहे? न्यायालयावर. न्यायालयात गेले की आपल्याला न्याय मिळेल. आणि हा विश्वास टिकून ठेवायचं काम न्यायव्यवस्था, वकील आमचं काम आहे. आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. पण दोन्ही साईडने जर तसा रिस्पॉन्स मिळाला तर ह्या गोष्टी घडू शकतात. नाहीतर सगळी परिस्थिती आपण जे आता बघतोय की सगळी अंधाधुंदी झालेली आहे, मनगटशाही, काय चाललंय, कोणाचं कोणाला ताळमेळ, ही वस्तुस्थिती. मी बोलतो असं नाही, आपण मोबाईल उघडला की तुम्हाला दिसतं. तर ह्यातनं सावरायचं असेल तर पोलीस, न्यायव्यवस्था सगळ्यांनी आपल्या आपल्या ट्रॅकवर राहून काम करणं गरजेचं आहे असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, पुन्हा एकदा पहिल्या विषयाकडे येऊयात. जी मानवाधिकाराची नोटीस आलेली आहे 11 पोलिसांना, त्या नोटिसीला उत्तर कशा पद्धतीनं दिलं जातं? पुढची प्रोसिजर काय असते? नाही, आता ह्युमन राईटने पोलिसांना नोटीस काढली की तुमच्या विरोधात तुम्ही असं बेकायदेशीर कृत्य केलं, लोकसेवक म्हणून तुम्ही याचं उत्तर द्या. आता हे पोलीस त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील. आमच्याकडून चुकून झालं, नाही झालं, व्हिडिओ चुकीचे आहेत, खोटे आहेत, त्यांच्या पद्धतीने ते उत्तर द्यायचा प्रयत्न करणार. आणि ह्युमन राईटला गेल्यानंतर मग एक समितीसमोर त्याची इन्क्वायरी होणार. इन्क्वायरीमध्ये जर दोषी आढळलं, दंडात्मक कारवाई होईल किंवा उच्च न्यायालयाकडे पाठवलं जाईल किंवा सरकारला सांगण्यात येईल की यांच्यावर कारवाई करा. हे सगळे ह्युमन राईटचे अधिकार आहेत आणि ही सगळी प्रोसिजर पुढची चालू राहील. नक्कीच. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघितलं की सध्या पुण्यातल्या 11 पोलिसांना ही नोटीस पाठवली गेलेली आहे. या नोटिसीच्या अनुषंगानं कायदेशीर प्रक्रिया या सगळ्यातली काय असते किंवा कायदा काय सांगतो हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुण्यामधलेच नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधले अशा पद्धतीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जातात. अनेकदा ते पोलिसांकडूनच व्हायरल केले जातात. मात्र इथून पुढच्या काळामध्ये एक नोटीस आलेली आहे. कदाचित हे प्रकार थांबूही शकतात. कोण निर्दोष आहे, कोण दोषी आहे किंवा त्याला काय शिक्षा झाली पाहिजे हे सगळं ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ न्यायव्यवस्थेला आहे, न्यायालयाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा पद्धतीनं जर आरोपींबरोबर वर्तन केलं असेल, तो कितीही मोठ्या प्रकरणातला आरोपी असेल, त्याच्यावर कितीही गंभीर गुन्हे दाखल असतील, त्याने कितीही अमानुष कृत्य केलेलं असेल, तरी सुद्धा त्याचे जे काही मानवी अधिकार आहेत या अधिकारांचं उल्लंघन न होऊ देता त्याला स्वतःच्या कस्टडीमध्ये ठेवणं किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवणं हे सगळं पोलिसांची जबाबदारी आहे. असंच कायद्यामध्ये तरी लिहिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकार थांबतायत का या नोटिसीच्या नंतर तरी हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.